मित्रांनो, काल पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं अधिवेशन पार पडलं। राज्यस्तरीय अधिवेशन होतं। या अधिवेशनाकरता पूर्ण राज्यभरातून सुमारे 5,000 भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते आणि या अधिवेशनामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे 2 नंबरचे नेते माननीय अमित कुमार शहा यांनी एक विधान केलेलं आहे। विधान असं आहे की उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत। तर मित्रांनो, अमित शहा यांनी या मेळाव्यामध्ये संबोधित करताना किंवा या अधिवेशनामध्ये संबोधित करताना हे जे केलेलं विधान आहे हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे। आता हे का महत्त्वपूर्ण आहे तर लोकसभेमध्ये जे निकाल आलेले आहेत त्या लोकसभेच्या निकालावरून आपण पाहिलेलं आहे किंवा हे स्पष्ट झालेलं आहे की उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीबरोबर असताना मुस्लिम समाजाची जी मतं आहेत ती मुस्लिम समाजाची मतं उद्धव ठाकरेंकडे गेलेली आहेत। हे सर्वच लोकसभा मतदारसंघामध्ये हे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। तर आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा असाच काही प्रकार जर घडला, जर मुस्लिम मतं पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंकडे डायव्हर्ट झाली तर याचा मोठा फटका भारतीय जनता पार्टीला बसू शकतो आणि मुस्लिम मतांना काउंटर करण्यासाठी जी हिंदुत्ववादी मतं आहेत ती हिंदुत्ववादी मतं, एक गट्टा हिंदुत्ववादी मतं ही भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात पडायला हवीत, हे असं भारतीय जनता पार्टीचं प्लॅनिंग आहे। आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करताना ही अशी जहरी टीका केलेली आहे। तर अमित शहा हे म्हणतायत की उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत। म्हणजे यांनी सरळ या विधानातून हिंदुत्ववादी लोकांना मेसेज दिलेला आहे की हिंदुत्ववादी लोकांनी आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे जाऊन किंवा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मतदान करून तुम्हाला काही एक मिळणार नाही, असा त्यांचा एक सांगण्याचा त्या पाठीमागचा उद्देश होता। तर मित्रांनो, जर मुस्लिम मतं उद्धव ठाकरेंकडे याही विधानसभेला जर आकृष्ट झाली, जशी लोकसभेला आकृष्ट झाली तशी आता विधानसभेला सुद्धा उद्धव ठाकरेंकडे ही जर मतं गेली तर आणि मुस्लिम मतामध्ये जर विभाजन झालं नाही, म्हणजे जर असुद्दीन ओवैसी यांच्या AIMIMनी उमेदवार उभे केले नाहीत, परिणामी मुस्लिम मताचं जर डिव्हायडेशन झालं नाही, पुन्हा एकदा मुस्लिम मतं महाविकास आघाडीच्या पारड्यात जर गेली तर याचा मोठ्या प्रमाणामध्ये फटका भारतीय जनता पार्टीला बसू शकतो, जो की लोकसभेमध्ये बसलेला आहे। आणि हेच होऊ नये म्हणून आत्तापासूनच भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये मुस्लिम विरोधी वातावरण म्हणजेच ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न आत्तापासून सुरू केलेला आहे। तर येणाऱ्या विधानसभेमध्ये मुस्लिम मतं जर डायव्हर्ट झाली, पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या पार्टीत जर गेली तर याचा मोठा फटका भारतीय जनता पार्टीला बसणार आहे। तर आता आपल्याला येणाऱ्या काळातच पाहायला भेटेल की नक्की मुस्लिम मतं कोणाच्या बाजूने झुकली जातात। जर असुद्दीन ओवैसी यांनी जर मुस्लिम उमेदवार उभे केले आणि त्याचबरोबर जरांगेंनी सुद्धा जर मराठा उमेदवार उभे केले तर मुस्लिम मतं ही डायव्हर्ट होतील आणि त्याचा सरळ फायदा हा भारतीय जनता पार्टीला होईल। याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा।